निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज। साकूर गावात मोबाईल शोरूमचे भव्य दालन। पैसे नाहीत, चिंता कशाला, अगदी अल्प दरात घेऊन जा आपला आवडता आयफोन। यासाठी एकदा अवश्य भेट द्या जय माता दी मोबाईल शॉपी। या ठिकाणी मोबाईल रिपेअरिंग तसेच सर्व सॉफ्टवेअर व हार्ड डिस्कचे काम अगदी अल्प दरात करून मिळेल। ठिकाण साकूर बस स्टँड समोर साकूर। संपर्क 9890 31 50 50। आळेफाटा येथील जबरी चोरीतील आरोपींना 24 तासात अटक करण्यात आळेफाटा पोलिसांना मोठं यश मिळाले। जुन्नर तालुक्यातील आळेफाटा बस स्थानकाजवळ वाहनाची वाट पाहत असलेले राहुल मूलचंद श्रीवास्तव यांना एका चारचाकी वाहन चालकाने लुटल्याची घटना आळेफाटा येथे घडली होती। पुण्याला यायचे आहे का असं सांगून चारचाकीमध्ये बसवून थोड्या अंतरावर नेऊन मारहाण करून या फिर्यादीला लुटलेलं होतं। हीच फिर्याद आळेफाटा पोलिसात फिर्यादीने दाखल केली होती। आळेफाटा पोलिसांनी योग्य दिशेने तपास करत अवघ्या 24 तासाच्या आत आरोपी शुभम भागाजी बुगे राहणार बुगेवाडी, सुशांत भास्कर राजदेव काळेवाडी सावरगाव, संकेत बाळासाहेब बोरुडे राहणार टाकळी डोकेश्वर तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर यांना चोरीस गेलेल्या मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आला आहे। आरोपी शुभम बोगे हा सराईत गुन्हेगार आहे। याच्यावर विविध पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। दिनांक 8 फेब्रुवारी 2024 रोजी एक फिर्यादी आहे श्रीवास्तव म्हणून आळेफाटे बस स्टँडच्या तिथे एका अनोळखी वाहनाला त्याने लिफ्ट मागितली आणि त्याच्यातील वाहनामध्ये प्रवास करत असताना त्या 3 इसमांनी त्याला गाडीची लिफ्ट देऊन घेऊन गेला आणि घेऊन जात असताना त्याच्या ताब्यात असलेले जे मोबाईल आहे, पैसे आहेत, असं मारहाण करून लोखंडाने मारहाण करून पळून गेला। त्याप्रमाणे आळेफाटा पोलीस स्टेशनला 40/20/24 प्रमाणे गुन्हा दाखल आहे। तपास करत असताना आमच्या टीमला माहिती मिळाली की अशा प्रकारची एक गाडी आणि 3 इसम संशयित फिरत आहेत। आमची API बेळगुजर म्हाळुंजे आणि त्यांची टीम त्या ठिकाणी पोहोचली आणि त्यांना ताब्यात घेतलं आणि त्या ताब्यात घेतल्यानंतर त्याच्या गाडीचे वर्णनानुसार आणि त्या लोकांच्या वर्णनानुसार त्यांनी ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी गुन्हा केल्याची कबुली केली। त्यांच्या ताब्यातून आम्ही जो मुद्देमाल आहे पूर्ण 1,16,000चा ताब्यात घेतलेला आहे। यातील जो एक आरोपी आहे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे। त्याच्या ताब्यातून मोटरसायकल, मोबाईल, पैसे सगळे आम्ही ताब्यात घेतलेले आहेत। पोलीस कस्टडीमध्ये आरोपी आहेत। या माध्यमातून मी सांगू इच्छितो की नागरिकांनी अनोळखी गाड्यांमध्ये बसू नये, तसेच अनोळखी लोकांना सुद्धा आपल्या गाड्यामध्ये प्रवास करून देऊ नये, एवढी काळजी घेणं गरजेचं आहे। धन्यवाद। सदरची कामगिरी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, जुन्नर उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर यांच्या मार्गदर्शनाखाली आळेफाटा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सतीश होडगर, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील बडगुजर, सहाय्यक फौजदार चंद्रा डुंबरे, पोलीस हवालदार विनोद गायकवाड, पंकज पारखे, अमित माळुंजे, नवीन अरगडे, हनुमंत ढोबळे यांच्या पथकानं केले आहे। राजसत्ता न्यूजसाठी प्रतिनिधी कैलास बोडखे, जुन्नर।